महिलांसाठी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत आणि यात सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील आहे। केवायसी न करणं, अपात्रता आणि उत्पन्नाच्या मर्यादांमुळे मूळ लाभार्थी संख्येत 38% घट झाली आहे। दरम्यान कॅगनं या योजनेच्या वाढत्या खर्चावरून राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण येण्याचा इशारा दिलाय। लाडकी बहीण योजनेतील 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली। वगळलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या एकट्या बीड जिल्ह्यातील आहे। केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे 55 लाख नावं कमी करण्यात आली आहेत। 2,40,00,000 लाभार्थी संख्येच्या तुलनेमध्ये एकूण लाभार्थ्यांमध्ये 38% घट झाली। योजनेच्या वाढत्या खर्चामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येईल असा इशारा कॅगनं दिलेला आहे। यावर आता मंत्री अदिती तटकरे यांची काय प्रतिक्रिया समोर आली आहे पाहूया। ची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी केवायसी केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, आरटीओ कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल किंवा ज्यांनी केवायसी ची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थ्यांची आहे ती साधारणपणे 1,67,00,000 अशा सुमारास ती आहे। पुढची बातमी पाहूयात लाडकी बहीण योजनेसंदर्भात। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे जळगावमध्ये महिला आक्रमक झाल्या। आक्रमक महिला समाज कल्याण विभागात घुसल्यात आणि लाडक्या बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर देण्याची मागणी महिला करतात। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्त महिलांची केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर, त्यामध्ये आणखी 1.5 महिना त्यांना अवधी आहे। जे पूरग्रस्त भाग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखी 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो। महिलांसाठी विशेष काही असणार आहे का? ठाणे असेल, मुंबई असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये साधारणपणे महायुतीच्या सरकारच्या या संबंध कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी नेवळे तेवढं महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं। इतर वेळेला 50-51% आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असतं, पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक गृहीत न धरता महिला सक्षमीकरणाचं उत्तम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं। पुढच्या कालावधीमध्ये ही जी सगळी शहरं आहेत तिथं अधिकाधिक महिलांना तिथं उद्योग व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांना त्या पद्धतीनं कशी गुंतवणूक करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी आणता येईल यासाठी आम्ही सरकार म्हणून आणि विभाग म्हणून काम करतो। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर घेऊन आलेलो आहोत। ज्या सणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता अखेर महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तुमच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले का नाही हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। पण थांबा, अनेक महिला अशा आहेत ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही, तर लाखो महिलाही अशाही आहेत ज्यांचे फॉर्म मंजूर झाले होते तरीही अजून खात्यात 1 रुपयाही आलेला नाही। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 मुख्य गोष्टी पाहणार आहोत, त्या म्हणजे ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी लगेच कोणत्या 3 गोष्टी करायच्या आहेत आणि ज्यांना पैसे मिळाले त्यांनी पुढे काय करायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही छोटी चूक तुम्हाला या योजनेच्या लाभापासून दूर ठेवू शकते। चला तर मग सुरू करूया। तर सर्वात आधी बोलूया त्या भगिनींबद्दल ज्यांचे फॉर्म मंजूर दाखवत आहेत पण बँक खात्यात अजून पैसे आलेले नाहीत। तर बहिणींनो, अजिबात घाबरून जाऊ नका, तुमचे पैसे कुठेही गेलेले नाहीत। पैसे न मिळण्यामागे काही तांत्रिक कारण असू शकतं, त्यासाठी तुम्हाला लगेच खालील गोष्टी तपासायच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे फॉर्मचे स्टेटस। सर्वात आधी नारी शक्ती दूत